आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल द्वारका आणि परिस्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं काशीमाळी मंगल कार्यालय तिग्राणिया रोड द्वारका नाशिक येथे खास महिलांसाठी होम मिनिस्टर्स आणि रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल द्वारका नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला कौशल्याचे प्रदर्शन करून उपस्थित पालक आणि शिक्षकांची दाद मिळवली। होम मिनिस्टर मधील नाशिकचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध असलेले संतोष फासाटे यांच्या उपस्थितीत महिलांनी होम मिनिस्टर खेळाचा मनमुराद आनंद लुटला। तसेच रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध कला कौशल्यांचे प्रदर्शन करून बक्षिसे मिळवली। तसेच होम मिनिस्टर खेळातून सहभागी महिलांनी लकी ड्रॉद्वारे भरपूर बक्षिसे जिंकली। या प्रसंगी क्रिएटिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नाशिक संचलित रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूल द्वारका नाशिकचे संस्थापक अध्यक्ष श्री के.एस. निकम, उपाध्यक्ष जगदीश सोनवणे, संचालक हर्षल निकम, सदस्य शशिकला सहाणे, जी.एल. गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका लिली राजपूत, द्वारका प्रभागाच्या नगरसेविका अर्चनाताई थोरात, परिस्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती पाटील, सारिका जाधव, स्वाती भालेराव, अंकिता पाटील, अंजली उगले, संध्या मराठे, विशाल पवार, सीमा पवार, टीपी महाकरिअरचे संचालक मंगेश निकम उपस्थित होते। संजय हिरे पंच आहे या ठिकाणी या सर्व विद्यार्थी ज सी गो आणि नाव स्टमक लेवल इच नी सा होय गो होय एक ऍक्टिव्हिटी होणार आहे। तो मी तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये बसलेल्यांना कोणालाही रिक्वेस्ट करते की त्यांनी सहभाग घेतात। त्यातून निवड होणाऱ्यांची परीक्षा भरण्याची त्यातून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची मर्यादित निवडणूक होते। अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक
सहजशील उपक्रम नसून तो आमच्या शाळेच्या संस्काराचा एक अविभाज्य भाग आहे. इथले प्रशिक्षण त्यांना खेळाडू म्हणून घडवतात. आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी DSU-च्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. स्पर्धा सुरू होतात शाळेने व्हिडिओमध्ये घोषणा केली की मुलांना मोफत कराटे आणि आज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने एक पालकांना मार्गदर्शन म्हणून मुलांचं कार्यक्रमाचं जे काय म्हणतो प्रेझेंटेशन वगैरे त्याच्या हिशोबाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या बरोबर परिसरातील महिलांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं म्हणून इथले स्थानिक परिसरातील परिस्पर्श नावाचे जो ग्रुप आहे आणि इतर जे 3-4 ग्रुप आहे सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पालकांनी विद्यार्थ्यांनी पण त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन केलं आणि भासाटे सर जे होम मिनिस्टरचे मुख्य आयोजक असतात त्यांनी पण त्यांचा कार्यक्रम सादर केला. त्या निमित्ताने परिसरातील महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरण हा कार्यक्रम पार पडला. आज काशीमाळी मंगल कार्यालयामध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला. खूप सुंदर असा प्रतिसाद कार्यक्रमाला होता. कार्यक्रमासाठी आवर्जून महिला भगिनी उपस्थित होत्या आणि शाळेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर अशी स्कूल आहे ही. या स्कूलमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अभ्यासाबरोबर इथे संस्काराचं खूप मोठं खजिना आहे. मी आत्ताच नेहमी येत असते, आत्ताच बघितलं क्लासचे जे शाळेचे सर आहे निकम सर त्यांचंही खूप छान योगदान शाळेच्या आवर्जून लक्ष देऊन असतं. आणि स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहे लिली मॅडम त्यांनी आता एक छोट्या मुलीला छोटीशी खुर्ची उचलायला लावली. म्हणजे हे जर शाळेतच शिकवलं तर मुलं घरी अशा गोष्टी छोट्या छोट्या पालकांच्या ऐकत जातील. त्या छोट्या छोट्या गोष्टी या शाळेत शिकवल्या जातात. जे स्किल शाळेतनं मिळालं ती मुलं कधी आयुष्यभर ही मुलं विसरणार नाही. शाळेला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. शाळा अशी ऍक्टिव्हिटी राबवत राहू आणि आमच्या महिला भगिनी त्याचा आनंद घेत राहू. धन्यवाद. नमस्कार. परिस्पर्श फाउंडेशन आणि रायझिंग स्टार स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये शाळेने आपले विविध उपक्रम जे आहेत ते पालकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि परिस्पर्श फाउंडेशनच्या महिलांना सुद्धा इथे येऊन त्या शाळेविषयीची माहिती पण मिळालेली आहे आणि महिलांचं आयोजन संघटन हे परिस्पर्श फाउंडेशनकडून करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आज संपन्न झालेला आहे. नमस्कार, मी परिस्पर्श फाउंडेशनची सचिव स्वाती मिलिंद भालेराव. आज जो रायझिंग स्टार स्कूलचा द्वारका परिसरामध्ये नाशिक येथे जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे खूप सुंदररित्या पार पडलेला आहे. या स्कूलची माहिती देत असताना ज्यावेळेस आपण बघतो की आपलं पाल्य कोणत्या स्कूलमध्ये जाणार तर परफेक्ट असं स्कूल आहे. अगदी प्रायमरी टू 10th पर्यंत जे बेसिक असे पाया मजबूतीकरण ज्याला म्हणतो ते या स्कूलमध्ये नक्कीच होणार आहे. जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी नक्कीच या स्कूलचं नाव रायझिंग स्कूलचं नाव मी रिकमेंड करेल. द्वारका परिसरात जे परिस्पर्श महिला मंडळ आहे ते प्रत्येक वेळेस अशा स्कूलसाठी किंवा मग ज्या चांगल्या गोष्टी आहे आपल्या परिसरातल्या आपल्या लोकांसाठी कोणत्या गोष्टी चांगल्या राहतील स्टुडंटसाठी म्हणा किंवा मग ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणा नक्कीच परिस्पर्श फाउंडेशन हे प्रयत्न करत असतं. त्यासाठी मी परिस्पर्श फाउंडेशनकडून प्रत्येकाला सांगू इच्छिते की रायझिंग स्कूलमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन घ्या. इथे पाया मजबूत केला जातो. अगदी संस्कार भारतीय संस्कारापासून तर ॲबॅकस म्हणा स्पोर्ट्स नंतर शैक्षणिकदृष्ट्या ज्ञानात प्रत्येक गोष्टीत मुलांमध्ये भर घातल्या जाते. धन्यवाद.